गेले 1.5 वर्ष आपण सर्वच अभूतपूर्व आणि अनाकलनीय स्थितीचा सामना करतो आहोत आणि या काळामध्ये आपण आपले आप्तस्वकीय प्रियजनांना गमावून बसलेलो आहोत. यातील अनेक जण आपल्या पीसीएमएमच्या कार्यक्रमाला नेहमी हजेरी लावत असतात. या गमावून बसलेल्या लोकांची संख्या इतकी जास्त आहे की त्यांचा इथे नामोल्लेख करणं सुद्धा अशक्य आहे आणि याचा मनाला खूप खेद वाटतो. तुमच्याशी बोलताना मला आता इथे आठवण होते आहे जानेवारी 2016 साली झालेलं ते भाषण आणि ते तुडुंब गर्दीने भरलेला तो हॉल आणि प्रेक्षकांना जागेवरती खेळवून ठेवणारा तो तळपदार तरुण वक्ता. शिवाजीचे मॅनेजमेंट स्किल्स तरुणांपर्यंत पोहोचवणारा आणि त्यांना नवी ऊर्जा देणारा मॅनेजमेंट गुरु. हो बरोबर, तुम्ही ओळखताय, मला आठवतोय, ते डॉक्टर स्वर्गीय सुमंत टेकाडे. स्वर्गीय सुमंत टेकाडे पीसीएमएमच्या प्लॅटफॉर्मवर 2दा येऊन गेलेत. आज प्रकर्षाने आठवण होते ती स्वर्गीय प्राध्यापक सौ वीणा हळदे, आमच्या प्रणवच्या आई, आमच्या हळदे काकू. कोणाचे म्यूट कराल थोडं प्लीज. पीसीएमएमच्या वृत्तांत लिहिताना आम्हाला हळदे काकूंची खूप मदत होत असे. पीसीएमएमच्या ऑर्गनायझिंग कमिटी पैकी आठवत आहेत ते स्वर्गीय भराडे सर. अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व. आमच्या पीसीएमएमच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष. काही दिवसांपूर्वी निधन झालेले पीसीएमएम परिवारातील सौ मेधा गुरु आणि ज्या व्यक्तींची मी नाव घेऊ शकलो नाही ते सर्वच, या सर्वांना मी पीसीएमएम परिवारातर्फे आपणा सर्वांतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो. आज 1.5 वर्ष खंड पडलेल्या आपल्या या लोकप्रिय व्याख्यानमालेचा पुनश्च हरिओम करीत आहोत. सद्य परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्या सहकार्याने आणि आपलं प्रोत्साहन मिळेल या अपेक्षेने आजचं आपलं 67वं व्याख्यान जे आयोजित केलं आहे ते स्वर्गीय डॉक्टर श्रीधर आत्माराम देशपांडे यांच्या स्मृतीत. 4 मार्च हा स्वर्गीय देशपांडे काकांचा स्मृती दिन. मार्च 2020 मध्ये आपण हे व्याख्यान आयोजित केलं होतं, पण ते त्यावेळेला होऊ शकलं नाही. ते आज आपण आभासी पद्धतीने आयोजित करीत आहोत. स्वर्गीय डॉक्टर श्रीया देशपांडे काकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी पराग पांढरी पांडे आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वच पीसीएमएमच्या या नव्या पर्वाचं नव्या उमेदीनं स्वागत करूया. कार्यक्रमाची ठेवल्या हा कार्यक्रम सुरू असेल तर मी रामरक्षा म्हणणार नाही. ठीक आहे. कार्यक्रमात 5:30 राजूदा कोण आहे, चेक करता येईल का? भिडे मॅडम आणि मिस्टर नितीन मार्डेकर दोघांचं अनम्यूट करायला पाहिजे तुम्ही. सुधा भिडे. त्यांना चॅट करून मेसेज करतोस का?
नितीन, हो हो करतो हा. आणि सुधा भिडे मॅडम कोण आहेत? हा. कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वर्गीय श्री या देशपांडे काकांच्या स्मृतींना उजाळा देऊन करूया. दरवर्षी या स्मृतींना उजाळा देताना आपण आपल्याच व्यक्तीशी पुन्हा भेटत असतो, त्याची आपली नव्याने ओळख होत असते आणि काही काळ का होईना त्याचा सहवास आपण अनुभवत असतो. आणि त्या व्यक्तीने केलेल्या कार्यातून स्फूर्ती घेऊन आपल्याला हा ज्ञानयज्ञ अखंड ठेवण्यास आम्हाला ऊर्जा मिळत असते. डॉक्टर श्री या देशपांडे हे SA या नावानं प्रसिद्ध होते. डॉक्टर SNचा जन्म आणि लहानपण आणि प्राथमिक शिक्षण भंडारा जिल्ह्यात झालं. पुढे नागपुरातील पटवर्धन शाळेतून उच्च गुणांनी मॅट्रिक झालेत आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. याचा परिणाम असा झाला की सायन्स सोडावं लागलं आणि पुढे आर्ट्स घेऊन मॉरिस कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मॉरिस मेमोरियल स्कॉलरशिप त्यांना मिळाली आणि इथूनच त्यांच्या अकॅडमिक करिअरची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात 35 वर्षांहून अधिक काळ त्यांनी अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, उत्तम संयोजक, उत्कृष्ट वक्ता होते. स्वर्गीय डॉक्टर S. देशपांडे म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांचं जीवन शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कार्यांनी परिपूर्ण होतं. त्यांनी मराठी भाषेत अर्थशास्त्राची अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्षही होते. अनेक वर्ष ते नागपूर विद्यापीठाचे सिनेट मेंबर होते. अकॅडमिक आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी तसेच डीन फॅकल्टी ऑफ सोशल सायन्स अशा अनेक जबाबदाऱ्या पेलून त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या जडणघडणीत त्यांचं मोठं योगदान आहे. हे योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने रिजनल इम्बॅलन्स या विषयावर अभ्यास करणाऱ्या दांडेकर समितीत यांची सदस्य म्हणून नेमणूक केली. तसेच ते वैधानिक विकास मंडळाचेही सदस्य होते. दिनांक 4 मार्च 2012 रोजी या कर्तृत्ववान व्यक्तीची जीवन यात्रा संपली. या कर्तृत्ववान व्यक्तीचा सहवास ज्यांना लाभला ते खरंच किती भाग्यवान. या भाग्यवानांपैकीच एक आजचे आपले वक्ते प्राध्यापक डॉक्टर विनायक देशपांडे, डॉक्टर SNचेच कनिष्ठ सुपुत्र. डॉक्टर फ्राइडे को जा रहा उसमें सैटरडे संडे इंक्लूड हो जाएगा. मिस्टर राजगोपाल द्रविड, अनम्यूट and mute. प्राध्यापक डॉक्टर विनायक, मी आपलं शब्द सुमनांनी स्वागत करतो. कृपया आपण स्वीकार करावा. डॉक्टर विनायक देशपांडे PCMMच्या मंचाला नवीन नाहीत. अनेकदा ते आपल्याकडे येऊन गेले आहेत. कधी प्रमुख वक्ता म्हणून तर कुठल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण त्यांना अनेकदा ऐकलेलं आहे. तरी एक औपचारिकता म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. प्राध्यापक डॉक्टर विनायक श्रीधर देशपांडे हे अर्थशास्त्र या विषयात PhD असून वाणिज्य व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवीधारक आहेत. सरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून इंटरमिजिएट मॅक्रो इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सरांना प्रदीर्घ असा 35 वर्षांचा विद्यापीठातील अध्यापनाचा अनुभव आहे.
नागपूर विद्यापीठातील विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या लोकांच्या यादीत कदाचित सरांचं नाव अग्रणी असेल. अर्थशास्त्र व्यवसाय व्यवस्थापन विभागाचे नागपूर विद्यापीठात प्रोफेसर, विभाग प्रमुख, अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे सहाय्यक संचालक, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता, परकुलगुरू, प्रभारी कुलसचिव तसेच प्रभारी कुलगुरू. या विद्यापीठातील सर्वोच्च पदांचा कारभार यशस्वीपणे डॉक्टर विनायक यांनी सांभाळला. नुकतेच विद्यापीठाच्या सेवेतून ते निवृत्त झाले आहेत. सरांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये सरांचे अनेक रिसर्च पेपर सुद्धा प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षणाची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने याचा लेखाजोखा व त्यावरील उपाययोजना मांडणारा आराखडा नागपूर विद्यापीठात तयार करण्यात आला. तो तयार करण्यात डॉक्टर विनायक देशपांडे यांचं फार मोठं योगदान आहे. 2013 साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्नावर केळकर समिती गठीत केली आणि या समितीचे सदस्य म्हणून शासनाने डॉक्टर विनायक यांची नेमणूक केली. बघा किती हा महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल की देशपांडे कुटुंबाच्या 2 पिढ्या यासाठी झटल्यात. अशा शासनांच्या समित्यावर नेमणूक होणाऱ्या पितापुत्रांची जोडी खचितच आपल्याला सापडेल. सरांना ऐकण्यास आपण सर्वच उत्सुक आहोत, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले मोबाईल अथवा कॉम्प्युटर आपण म्यूट मोड मध्येच ठेवावे. सरांचे भाषण संपल्यावर जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण चॅटबॉक्स मध्ये शेअर करावे. आणि कार्यक्रमाची सांगता डॉक्टर यशवंत देशपांडे यांच्या आभार प्रदर्शनाने होणार आहे. मी आमंत्रित करतो डॉक्टर विनायक देशपांडे. नमस्कार. Thank you, Parag, for generous introduction. आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाला आवर्जून काही प्राध्यापक मंडळी विद्यापीठाची उपस्थित झाली आहे. डॉक्टर घोषाल सर, डॉक्टर भिडे मॅडम, माझ्या शिक्षिका डॉक्टर अंजली कुलकर्णी, जीवानी साहेब, मोहन काशीकर आणि प्रोफेसर्स कॉलनीचे सर्व नागरिक यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रहो, डॉक्टर श्रिया देशपांडे यांच्या स्मरणार्थ प्रोफेसर्स कॉलनी मित्रमंडळाने माझ्या व्याख्यानाचं आयोजन केलं. त्याबद्दल मी कॉलनीतील माझे सर्व सवंगडी आयोजक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. श्री आ माझे वडील, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर परागने प्रकाश टाकला. अर्थतज्ञ म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. बाबांनी आयुष्यात सर्वात अधिक एन्जॉय काय केलं असेल तर ते लेखन आणि वाचन. अर्थशास्त्राचे ते गाढे अभ्यासक तर होतेच, पण त्यासोबतच बाबांनी प्रापंचिक अर्थव्यवस्था देखील उत्तमरित्या हाताळली. मध्यमवर्गीयांमध्ये आर्थिक दृष्ट्या आपण खूप चांगल्या स्थितीत नाही या वास्तवाची छाया प्रत्येकाच्या मनावर प्रदीर्घ काळ असते.
तशी ती बाबांच्या मनावर देखील होती आणि त्यामुळे कपड्या लत्त्यांची काटकसर करायची, दिवे ढणाढणा जाळत न ठेवता विजेचे बिल आटोक्यात ठेवायचे आणि शिवाय घरखर्च भागविण्यासाठी मदत होईल असं काहीतरी आपल्या व्यवसायाशीच निगडीत पूरक अशी कामे बाबांनी भरपूर केली. खरं सांगायचं तर काटकसर हा शब्द त्या काळी फार प्रचलित होता. आता तो शब्दच जवळपास लुप्त झाल्याचं आपल्याला दिसतं. यूज आणि थ्रो, वापरा आणि फेका या सूत्राचा वापर त्या काळी फारसा होत नसे आणि तो वापर ना वस्तूंच्या संदर्भात ना माणसांच्या संदर्भात. आमच्या बाबांना वस्तूंचा पुनर्वापर किंवा रिसायकलिंग ज्याला आपण आता आधुनिक भाषेत म्हणतो, ती रिसायकलिंग करण्याची कला ही चांगलीच अवगत होती. मला आठवतं उत्तर पत्रिका पूर्वी तपासण्यासाठी घरी पाठवीत असत आणि ती उत्तर पत्रिकेची बंडल आली की आमचं काम त्या बंडलाची लाख काढण्याचं असे आणि ती लाख बाबा एका डब्यात जमा करीत असत आणि तीच लाख पुन्हा गरम करून बंडलाचं जे कापड असतं ते उलट करून पेपर तपासणं झालं की परत त्याच कापडाचा आणि लाखीचा उपयोग करून ते विद्यापीठाला तपासलेलं उत्तर पत्रिकेचं बंडल हे पाठवीत असत. त्यामुळे बाबांच्या एकंदरीत काटकसरीला परिश्रमाची देखील जोड होती हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. राहत्या घराजवळ नेहमीच वस्तू महाग मिळतात, पण जर आपण घरापासून दूर मुख्य बाजारात त्या घेतल्या तर त्या स्वस्त मिळतात. त्यामुळे घरी येऊन वर्तमानपत्राची रद्दी खरेदी करणारा वजन योग्यरित्या वजन लावत नाही आणि त्यामुळे रद्दीला योग्य भाव मिळत नाही. बरीचशी अनुभवसिद्ध गोष्ट त्यांच्या मनावर ठाम बिंबलेली होती. या व्यतिरिक्त नियमितपणे योगासनं, चालणं याबाबत ते स्वतः आग्रही होते. बागकामाची देखील त्यांना फार आवड होती. कंपाऊंडची जी आमची बागड होती ती ते स्वतः कापत असत. फावडा, झारा, खुरपी अशा सगळ्या साधनांचा वापर ते करत आणि त्यांनी हौसेने आमची बाग फुलवली, जोपासली. स्वतःचे कपडे स्वतः धुण्याकडे ते स्वावलंबन आणि व्यायाम या दोन्ही दृष्टिकोनातून बघायचे. आणि मुख्य जे मला बाबांचं जाणवलं की बाबांना मनुष्य संबंधांना जोपासण्याची विलक्षण आस होती. त्यामुळे ते संबंध जोपासण्यासाठी नियमित पत्रव्यवहार, नियमित पत्र लिखाण आणि त्यांना पत्र लिहिल्यानंतर ते जे टपाल राहायचं ते त्या पोस्टाच्या लाल पेटीत टाकणं हा बाबांना आनंद देणारा एक चांगला उपक्रम होता आणि शेवटपर्यंत त्यांनी तो जपला. आमची आजी बरीच वर्ष अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळून होती. बाबांनी पुत्र कर्तव्याला जागून तिची सेवा केली, पण आमच्या आईने खळखळ न करता आवश्यक ते सर्व कार्य तिने देखील केलं. आम्ही 5 बहिणी भावांमध्ये मी सर्वात धाकटा असा शेंडेफळ असल्यामुळे आईबाबांनी माझे खूप लाड केले. असं म्हणतात की आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात आणि ते देण्याचा दोघांनी देखील कळत न कळत सर्वतोपरी प्रयत्न केला. मी या निमित्तानं बाबांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आजचा आपला विषय आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
परिवर्तन, सर्जनशीलतेकडे वाटचाल. मित्रो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा जाहीर झालं, ते जाहीर झाल्यानंतर अपेक्षा अशी होती की लगेच 2021 पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. परंतु दुर्दैवानं करोना आणि इतर समस्या निर्माण झाल्यामुळे हे सगळंच प्रकार लांबणीवर पडला. अर्थात धोरण म्हणून जर या संपूर्ण दस्तावेजाकडे जर बघितलं तर प्रकर्षाने असं जाणवतं की एक आगळं वेगळं असं हे धोरण या खेपेला आलेलं आहे. अनेक वर्षानंतर राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक धोरण हे कस्तुरीरंगन यांच्या समितीने खूप विचारपूर्वक असं हे आणलं. अर्थात हे धोरण किती प्रभावी होईल याचे खरं तर हे सगळं अवलंबून राहील की कशा पद्धतीने या संपूर्ण धोरणाची रचना आणि त्याची अंमलबजावणी ही आपल्याकडे होणार. आणि ती जर अंमलबजावणी योग्यरित्या झाली तरच आपल्याला दिसेल की हे धोरण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्या जर गेलं तरच त्याला त्या पद्धतीने आपल्याला एकंदरीत या धोरणाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित दिसायला लागतील. अन्यथा धोरणं येतात परंतु ते धोरणाची अंमलबजावणी जर झाली नाही तर आपल्या लक्षात येतं की कितीतरी धोरणं अशी झालीत आणि ती होऊन देखील त्याचा परिणाम, दृश्य परिणाम असा आपल्याला दिसू शकला नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला बघायला लागेल की हे धोरण नेमकी का आणलं गेलं, याच्या मागचे काय कारण मुख्यत्वे करून असावे आणि त्या कारणामुळे कदाचित आपल्याला या धोरणांचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. पराग, मला शेअर स्क्रीन करण्याचं जर परवानगी दिली तर मी काही स्लाइड्स दाखवू शकेल, कारण इथे लिहिलंय होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. ओके, हो. त्यामुळे मला शेअर करता येत नाहीये. तेवढं जर करता आलं तर मला स्लाइड देखील दाखवता येईल. हा केलंय. हे सगळं असताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की आपण बऱ्याच गोष्टी ह्या कमावल्या. गेल्या 75 वर्षामध्ये अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याकडे घडल्या. त्यामुळे त्या देखील दुर्लक्षित करून अजिबात आपल्याला चालणार नाही. त्यामुळे त्याचा देखील आढावा घेणं हे गरजेचं राहील. आणि मग मी दाखवेन की नेमक्या समस्या आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासामध्ये कुठल्या निर्माण झाल्या आणि ते सोडवण्याकरता ही जी पॉलिसी आहे, हे जे धोरण आहे, हे कितपत सक्षम राहील. आपल्याला असं दिसेल की या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक समस्यांना आपण खूप चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकलो. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते आपण अबाधित ठेवलं इतके वर्ष. आणि जी काही आपल्या भारताची एकता आहे ती देखील जपण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही. ही आपली मोठी उपलब्धी आहे. आणि त्यामुळे साधारणतः गेल्या 75 वर्षापासून आपण एक असं राहिलो. आणि त्यामुळे त्याच्यातली जी काही डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, त्याच्यानंतर राज्य आणि केंद्र यातील संबंध खूप चांगल्या पद्धतीने आपण जोपासले. आणि काही प्रमाणात आर्थिक प्रगतीकडे देखील आपण चांगल्या पद्धतीने जाऊ शकलो. परंतु सर्वात मोठा क्रायसिस, अरिष्ट गंडांतर हे मी म्हणेल की शिक्षण क्षेत्रात आलं. आणि ते आजची परिस्थिती तशी नाही तर अनेक वर्षापासून त्याचा आपण सामना करीत आहोत. एक आपल्याला सांगू इच्छितो की प्रयत्न बरेच झाले आणि एक प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स असेसमेंट पिसा इथे आपण काही वर्षापूर्वी अप्लाय केलं की आपण नेमकी कुठे आहोत
आणि हे याच्याकरता केलं की आपलं जे शिक्षणाची निष्पत्ती आहे, आउटकम आहे, तो इतर राष्ट्रांशी जर आपण तुलना केली तर कुठे राहतो आपण. तर आपल्या लक्षात असं येईल की आपण देखील याच्यात पार्टिसिपेट झालो आणि साधारणतः 74 देशांमध्ये भारताची जी रँक होती ती खालून दुसऱ्या रँकवर होती. आणि त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारत हा असा देश आहे की जिथे टॉप लेवलला देखील भारत आहे आणि बॉटम लेवलला देखील भारत आहे. एक युनिक परिस्थिती भारताची आहे. परंतु राष्ट्र त्या विशेष शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती आगेकूच करताय हे टॉपवर किंवा बेस्ट पासून ठरवलं जात नाही, तर साधारणतः सरासरी जनता ही किती चांगल्या पद्धतीने शिकली आहे त्याच्यावर ठरतं. आणि म्हणून आपल्याला बघावं लागेल की ओव्हरऑल आपलं जे काही शैक्षणिक वाटचाल आहे ती खरोखर कितपत आपण योग्यरित्या करू शकलो. अर्थात आपला जो समाज आहे तो समाज शिक्षणाला फार महत्व देतो, त्याला मान देतो. जो कोणी शिक्षित आहे, चांगला शिक्षक आहे, त्याला देखील समाज खूप चांगल्या पद्धतीने मान देतो. आपले जे पालक आहेत ते अतिशय जागरूक आहेत आणि पाल्यांच्या शिक्षणासाठी जे जे करणं शक्य आहे ते सगळं करण्याची तयारी देखील त्यांची आहे. परंतु हे सगळं करताना मुलांना जे नेमके आपल्याला द्यायचं आहे ते आपण देऊ शकलो का, हा प्रश्न सातत्याने येतो. आणि या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये ते उत्पादकरित्या सहभाग करू शकले का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. आणि म्हणून त्या दृष्टीने मागे वळून बघणं या पॉलिसीच्या निमित्ताने हे गरजेचं आहे. आपली कुठेतरी चूक होते आहे की यशस्वीता मोजतानाच आपण ती योग्यरित्या मोजतो का. जे काही आपण संपादन करतो त्याला आपण नक्कीच महत्व देतो, पण शक्य अशी दिसते की वी प्रॉबेबली हॅव नॉट मेजर सक्सेस प्रॉपरली. आणि आज आपण बघतो आहोत 10वीचे आणि 12वीचे निकाल, इन्फ्लेटेड ग्रेड्स, आणि मग त्याच्यात खरोखर आपण कौशल्य त्या मुलांनी काय प्राप्त केलं याचं खरंच मापन होतं का, किंवा जे काही ज्ञान प्राप्त केलं त्याचा व्यावहारिक दृष्ट्या त्यांनी कितपत उपयोग केला हे बघितलं जातं का. आणि त्यामुळे एक साधारणतः चित्र असं दिसतं आणि प्रत्येक जण बोलायला लागतं की आजची शिक्षण व्यवस्था जी आहे ती अर्थहीन होते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून आपल्याला शिक्षणाची व्याख्या, यशाची व्याख्या ही देखील पुन्हा पुन्हा करावी लागेल. जी केलेली आहे ती तपासून बघावी लागेल आणि जी काही ज्ञान प्राप्ती आणि जे काही ज्ञानार्जनाचं कार्य होत आहे ते कितपत व्यावहारिक दृष्ट्या सक्षम आहे हे देखील बघावं लागेल. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन की हे जे राष्ट्रीय पातळीवरचं शैक्षणिक धोरण जे आहे तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सो इट्स अ ऑनेस्ट रिकॉग्निशन ऑफ वेअर वी आर. आणि हे ओळखूनच कस्तुरीरंगन समितीने हे धोरण आपल्या पुढे आणलं. अर्थात ज्या प्रामाणिक पद्धतीने धोरण आलं त्याच प्रामाणिकपणे त्याची जर अंमलबजावणी झाली तरच आपल्याला बदल दिसेल. अन्यथा ज्या समस्येमधनं आपण आज जात आहोत ती समस्या कदाचित तशीच राहील. एकंदरीतच एज्युकेशन आणि शिक्षण या माध्यमाने समाजामध्ये आमूलाग्र बदल असे घडू शकतात. आणि राधाकृष्णन समिती जी होती त्यांनी मान्य केलं की जे काही इंटेलेक्च्युअल्स आपल्याला दिसतात ते नक्कीच विद्यापीठांमध्येच दिसायला पाहिजे. आणि युनिव्हर्सिटीज आर होम्स फॉर इंटेलेक्च्युअल ऍडव्हेंचर्स. आणि म्हणून समाजामधले जे बदल आहेत ते बदल जर घडवायचे असतील तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. सो एज्युकेशन इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. दुर्भाग्याने होतं काय आहे, मेकिंग पीपल फिट टू फास्ट चेंजिंग सोसायटी इट्स अ मॅटर ऑफ वरी. म्हणजे समाजामध्ये जे बदल होतात त्या बदलाशी आपण समरस होऊन जातो, मात्र बदल करण्याच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे याचा कदाचित विचार होत नाही.
आणि ती खरोखर गंभीर अशी बाब आहे. आणि म्हणून शिक्षण कशा करता, तर शिक्षणामध्ये शिक्षणाच्या माध्यमाने समाजामधले जे काही बदल आहेत ते घडवण्याची जबाबदारी ही शेवटी शिक्षण क्षेत्राची आहे. समाजातले बदल आत्मसात करून घेणं ही एक गंभीर समस्या आहे. आणि म्हणून शिक्षित व्यक्ती, ज्ञान प्राप्त केलेली व्यक्ती याच्याकडनं समाजाच्या अपेक्षा दिशा देण्याच्या आहेत, समाज बदलवण्याचे आहेत, बदललेल्या समाजाशी समरस होण्याचा नाही. आणि म्हणून इंडियन फॅमिलीज ज्या आहेत त्या सगळे कुटुंब, भारतीय कुटुंब शिक्षणाला अतिशय वैयक्तिकरित्या त्या संपूर्ण प्रक्रियेकडे बघतात. आणि म्हणून त्या दृष्टीने आपली जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यात आमूलाग्र बदल हे घडले. पण त्याचबरोबर क्वांटिटी खूप वाढली, मात्र क्वालिटीमध्ये नक्कीच काही दोष निर्माण झाले. आणि म्हणून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मॅसिव्ह ओव्हरऑलिंग ज्याला आपण म्हणतो ते करण्याची आज गरज निर्माण झाली. आणि म्हणून ही पॉलिसी एक लँडमार्क पॉलिसी आहे असं आपल्याला दिसेल. अर्थात अंमलबजावणीला ती तितकीशी सोपी नाही, ते आपण पुढे बघू. कितीतरी सध्याच्या विद्यापीठाची रचना, शाळांची रचना यात बदल करावे लागतील. आणि ते बदल करण्यासाठी आपण ज्याला स्टेक होल्डर्स म्हणतो शिक्षणाचे, त्याच्यात शिक्षक आहेत, त्याच्यात पालक आहेत, त्याच्यात विद्यार्थी आहेत, त्याच्यात समाज आहे, या सगळ्यांनी जागरूक होऊन आपण या शैक्षणिक व्यवस्थेला पुढे कसं न्यायचं याचा विचार करणं ही सध्या काळाची गरज आहे. शासनावर अवलंबून राहून झपाट्याने शैक्षणिक संपूर्ण व्यवस्था बदलेल हे मानणं देखील आज चुकीचं आहे. आणि म्हणून जी काही आपण लोकसंख्या शिक्षित केली ती शिक्षित करून खरोखर आपली गुणवत्ता वाढली का याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढविण्याकडे सातत्याने कल आला. आणि ही पॉलिसी, हे धोरण असं म्हणतं की आपल्याला सध्या हा GR साधारणतः 25 ते 26% आहे. उच्च शिक्षणामध्ये तो 50% न्यायचा आहे. 50% आपलं टार्गेट आहे साधारणतः 2030 पर्यंतच. परंतु हे करताना आपलं जे व्होकेशनल एज्युकेशन आहे ते देखील कुठल्याही पद्धतीने त्याचा त्याग होऊ नये. तो फक्त 2.4% GR आपल्या व्होकेशनल एज्युकेशनचा आहे. त्यामुळे ITIs जिथे कौशल्य विकास हा घडतो तिथलं शिक्षण कुठल्याही पद्धतीने कमी होऊ नये हे देखील आपल्याला बघावं लागेल. थोडस मागे वळून जर बघितलं तर आपल्याला दिसेल की शिक्षणाची जी पहिली क्रांती झाली तो शिक्षणाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर झाला, ज्याच्यात खूप सामाजिक चिंतक हे त्यात होते. आणि खरं तर संपूर्ण आपल्याला ज्याला म्हणता येईल की क्रेडिट हे त्या लोकांना आपल्याला द्यावं लागेल ज्यांच्यामुळे शिक्षणापासून दूर राहिलेले शेतकरी असो, आदिवासी असो, असं जवळपास 85% लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात आपला भारत देश यशस्वी झाला हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे पहिली क्रांती कोणती तर ती शिक्षण पसरवण्याची क्रांती होती. आणि नंतर सर्व शिक्षा अभियान आणि या सर्व गोष्टी आल्यामुळे आपण शिक्षण हे दूरपर्यंत पोहोचवू शकलो. आणि त्या दृष्टीने खरोखर आपण यशस्वी झालो यात शंका नाही. अगदीच व्यापकपणे शिक्षणाचा प्रसार जर बघितला तर ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, आपल्याकडचे पंजाबराव देशमुख असतील, यांनी शिक्षण पसरवण्याची क्रांती ही महाराष्ट्रामध्ये घडवली. आणि एकंदर ड्रॉपआउटची संख्या कमी करण्यात देखील भारताला भरघोस यश मिळालं यात देखील कुठेही दुमत नाही. शैक्षणिक समानता देखील आणण्यात आपण यशस्वी झालो. परंतु प्रश्न निर्माण होतो की या शाळांमधून मुलांना आपण काय देतो. सुरुवातीला मी थोडं शाळेबद्दल बोलीन, मग आपण उच्च शिक्षणाबद्दल बोलू. या शाळेच्या संदर्भात ऍसर आणि प्रथम या संस्थांचा अहवाल हा येतो. अतिशय काळजी वाटणार असं जे या अहवालात नमूद केलेलं एक महत्वाचं आपल्याला निर्देश दिसेल की 5वीच्या वर्गातले 53% मुलांना दुसरीच्या पातळीचं वाचता येतं.
इतरांना ते देखील येत नाही. आणि ही अतिशय गंभीर बाब आसर आणि प्रथमच्या अहवालांनी समोर आणली. प्रथमचा अहवाल महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रकाशित केला आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये आम्ही देखील त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. अमरावती आणि नागपूरला काय परिस्थिती आहे ही दाखवली आणि लक्षात असं आलं की जे मुलं 5वी 6वी मध्ये आहेत ते दुसरीच्या वर्गातले जे काही पुस्तकं आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने वाचू शकत नाही. गणिताची तर परिस्थिती फारच वाईट होती आणि त्यामुळे आसर आणि प्रथमनी हे दाखवलं की आपण जी शैक्षणिक व्यवस्था उभारली त्यातनं अगदी दुर्मिळ आणि खूप दूरवरच्या ज्या काही शाळा आहेत तिथल्या शाळांची परिस्थिती अशी आहे की तिथे ज्या ज्या वर्गात विद्यार्थी आहेत त्या वर्गाचं त्यांना बरोबर सांगता येईलच असं नाही, पण आधीच्या वर्गाचं देखील सांगणं हे कठीण आहे आणि हे फार महत्वाचं असं त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांनी समोर आणलं. त्यामुळे शाळेमध्ये ओतलेल्या भांडवलाचं परिवर्तन हे मानवी भांडवलात होत नाही, ही खरी समस्या आहे आणि हे खरं आपल्या पुढचं आव्हान आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या दुसऱ्या क्रांतीची गरज आहे. आता ती क्रांती आणताना नेमकी काय आवश्यक आहे आणि काय समस्या आपल्याला पहिल्या क्रांतीनंतर जाणवले. डॉक्टर अभय बंगनी एक माझी काटे मुंडरीची शाळा असं एक पुस्तक होतं, त्याचं प्रकाशन केलं आणि आम्ही सातत्याने या विषयावर बोलत होतो आणि फार गांभीर्याने काही मुद्दे ते आपल्या समोर त्यांनी ठेवले. मी त्याच्यातला काही गोष्टींचा उल्लेख आपल्या पुढे करीन. त्यामुळे ही शिक्षणाची जी दुसरी क्रांती आहे, बहुतेक काम हे शारीरिक श्रमापेक्षा जास्त श्रेष्ठ असं मानलं गेलंय. त्यामुळे जे शारीरिक श्रम करतात ते कुठेतरी कमी अशी साधारणतः आपण समाज व्यवस्था केली आणि त्यामुळे घडलं असं की सेमी स्किल्ड माणसं जी आपल्याला हवी होती ती अर्थव्यवस्थेला आज मिळत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था चालवायला आयटीच्या खालच्या लेव्हलची जी माणसं आहे ती लागणार आहेत आणि तिथे आपण त्या प्रकारचं शिक्षण देण्यास कुठेतरी कमी पडतो आहे. शैक्षणिक व्यवस्था कशी आहे की प्रत्येक मुलगा हा मेरिट मध्ये आला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षण. सगळेच काही मेरिट मध्ये येणार नाहीत. काही लोकांसाठी काही मुलांसाठी आपल्याला अशी व्यवस्था करावी लागेल की ते त्या अर्थव्यवस्थेच्या एकंदर प्रक्रियेमध्ये सहजरित्या सामील होऊ शकते आणि त्यामुळे आजच्या अर्थव्यवस्थेत बाकीच्यांचा सहभाग राहणं हे दुरापास्त झालं आहे. त्यामुळे 8वी पास 5वी पास असे जे आपल्याला दिसतात, 8वी पास या नापास या दोघांमध्ये काही फार फरक आहे असं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून त्याला आपल्याला म्हणता येईल की साक्षर निरक्षर किंवा सुशिक्षित निरक्षर किंवा शाळेत गेलेले निरक्षर अशी साधारणतः परिस्थिती आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला हा प्रश्न उपस्थित करावा लागेल की आजचं शालेय शिक्षण त्या अर्थाने नापास झालं का, की ज्या शालेय शिक्षणामधून जरी तो 8वी पास झाला असेल तरी त्या 8वी पास नंतर त्याला प्रतिष्ठित असं काही काम करण्याची संधी ही प्राप्त होते का. आणि म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये महत्वाची जी बाजू आहे ती आहे बाल शिक्षणाची. आणि बाल शिक्षणाची बाजू आहे परंतु ती महत्वाची असून दुर्लक्षित आहे आणि म्हणून हे जे आपण दुसरी क्रांती मांडता येईल असं मी म्हणेन आजचं शिक्षण धोरण म्हणून. आपल्याला साधारणतः चित्र असं दिसतं की जे काही शाळेमध्ये शिकवल्या जातं त्या संदर्भात एक फार बोलकी अशी एक कविता अभय बंगांनी मला सांगितली होती की काल वर्गात एका पोराने मधातच अडवलं आणि विचारलं, गुरुजी पुस्तक बिस्तक ठीक आहे, कविता बिविता धडे बिडे पण उगाळून झाले सगळे, पण या अख्ख्या शिक्षणामध्ये धड्यांमध्ये आम्ही कुठेच कसे नाही, म्हणजे असं का वखर कसं आखावं, अवतानी फाट्या कशा पाडाव्या, म्हैस माझावर आल्याची लक्षणं कोणती, दिवसभर गुरामागे रान तुडवणाऱ्या
ओढ्या काठ्याला मिठासंग घास घेणाऱ्या पोरीबिरीचं चित्र असं काहीच कसं नाही या पुस्तकात. आणि त्यामुळे या कवितेनी लख्खपणे आपले डोळे उघडले की आपल्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा गाभा नेमका काय, आणि जिथे जिथे मुलं आहेत त्या त्या पद्धतीने तिथलं शिक्षण असं आपण देऊ शकतो का. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की आपण स्टँडर्डाइज एज्युकेशन आणावं की स्टँडर्ड एज्युकेशन आणावं. म्हणजे गडचिरोलीच्या काटेमुंडी सारख्या गावामध्ये मुलांनी लंडन ब्रिजेस फॉलिंग डाऊन म्हणावं आणि त्याचा त्यांना अर्थ समजू नये, पण ती कविता घोकत राहावी, अशा पद्धतीचं जर शिक्षण आलं तर कदाचित आपल्याला त्या त्या भागामधला विकास जर साधायचा असेल तर त्या भागातल्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर आणाव्या लागतील. आणि तिथे जे काही आहे तिथे कदाचित जी काही नैसर्गिक रचना आहे त्या नैसर्गिक रचनेला धरून पुस्तकाचं लिखाण आणि शिक्षण व्यवस्था ही कदाचित उभारावी लागेल. आणि म्हणून बाल शिक्षणापासून जर सुरुवात केली तर साधारणतः चित्र असं होतं की 6 वर्षापर्यंत, 6व्या वर्षी म्हणजे पहिली आपण म्हणत होतो. शिक्षण तज्ञ असं म्हणतात की 6 वर्षाच्या आत बाल शिक्षण, आणि आता ते म्हणतात की 8 वर्षापर्यंतच शिक्षण हे बाल शिक्षण समजावं. आणि म्हणून 3 ते 6 वय हे अनौपचारिक शिक्षणाचं वय मानलं जातं, ज्याला आपण इन्फॉर्मल शिक्षण म्हणतो. म्हणजे ज्याच्यात लेखन, वाचन, गणिताचं शिक्षण नसणं म्हणजे बाल शिक्षण. आणि त्या शिक्षणामध्ये कुठेही मुलांवर ताण येऊ नये आणि उगाचच त्यांच्याकडनं लेखन आणि वाचन करून घेऊन त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने सक्ती आणू नये, अशा प्रकारची व्यवस्था असावी असं यात साधारणतः अपेक्षित आहे. ते जर तुम्ही करायला गेले तर कदाचित त्या वयापासूनच त्याच्यावर एक प्रकारचा शिक्षणाचा ताण येतो. आणि म्हणून सहजपणे काही गोष्टी त्याला आत्मसात करता याव्या, आणि ते वय असं आहे की जास्तीत जास्त गोष्टी तो शिकतो. कुठल्याही पद्धतीचं प्रेस्टीज हे मुलांमध्ये नसतं. मोठे माणसं क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता आणू शकत नाहीत, कारण ते आपण चुकलो हेच मान्य करायला तयार नसतात, कारण तो इगो फार प्रचंड असतो. लहान मुलांकडनं आपण अपेक्षा करतो आहे की हे क्रिएटिव्हिटी, ही सर्जनशीलता ही यावी, कारण ते जर चुकले तर ते दुरुस्त करण्याची तयारी त्यांची असते. आणि म्हणून स्वावलंबनाचं वय, या वयात मुलांना सगळं स्वतःला करायचं असतं, परंतु पालक म्हणतात जाऊ दे मी करून देते, जास्त वेळ आता माझ्याकडे नाही आहे, पटपट कर आणि जा शाळेत. ही जी व्यवस्था जाते त्याच्यामुळे त्याचं जे स्वावलंबन होण्याची जी काही त्याची मनीषा असते ती कदाचित त्या पद्धतीने पुढे विकसित होत नाही. आणि म्हणून शारीरिक विकास असेल, भाषिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, भावनिक विकास, सामाजिक विकास, या क्षमता विकसित करण्याचं वय म्हणजे बाल शिक्षण. आणि या गोष्टी त्या वयामध्ये व्हाव्या अशी अपेक्षा या धोरणाने व्यक्त केली आहे. आणि म्हणून एक चांगली संधी साधून मी आपल्या सगळ्यांना या अवगत करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे बाल शिक्षण खूप पूर्वीपासून होतं, आणि मी वाचताना माझ्या असं लक्षात आलं की पहिली बालवाडी आपल्याकडे 1918 साली गिजूभाई बधेका नावाच्या व्यक्तीने सुरू केली होती. म्हणजे त्याला 100 वर्ष 2018 मध्ये झाले, लक्षात घ्या. त्याच्यात ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी वेळोवेळी या बालशिक्षणाकडे लक्ष पुरवलं. आणि आता आमचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक रमेश पानसे, जे SNDT ला इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते, त्यांनी प्राध्यापकीचा राजीनामा देऊन बालशिक्षणावरच आपलं लक्ष केंद्रित केलं आणि भरघोस कार्य त्यांनी या विषयात केलेलं आहे. अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे ते मॉन्टेसरीचं जे तत्वज्ञान होतं ते अनेक वर्ष चाललं, आजही चाललं. मॉन्टेसरी 1952 साली वारल्या, मारिया मॉन्टेसरी, त्यांच्या नावाने आपण मॉन्टेसरीचं शिक्षण म्हणतो. परंतु त्यानंतर भारताच्या दृष्टीने कुठलं शिक्षण असावं याचा देखील विचार करण्याची गरज आली. आणि म्हणून या संदर्भात ताराबाई मोडक ज्या होत्या त्यांचं विधान फार बोलकं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्याप्रमाणे आपण प्रौढांच्या निरक्षरते विरुद्ध बंड उभं करतोय, तसं आता लहान मुलांच्या साक्षरते विरुद्ध बंड उभारलं पाहिजे.
सांगण्याचा मुद्दा असा की त्या बालवयामध्ये खूप अपेक्षा लेखन वाचन गणिताची ही न करता अनौपचारिक पद्धतीने त्याला हा सगळा विकास कसा घडवता येईल या दृष्टीने लक्ष पुरवण्याची गरज आहे. आणि म्हणून या धोरणामध्ये बालशिक्षणाचं करिक्युलम त्याचा अभ्यासक्रम कसा असावा याकरता एका समितीचं देखील गठन करण्यात आलं आहे. एक संस्था त्याकरता विशेष करून नेमण्यात आली आहे आणि ती संस्था बालशिक्षणाबद्दल संपूर्णपणे विचार करून त्यांचा अभ्यासक्रम देखील ठरवेल. आज बालशिक्षणाची परिस्थिती अशी आहे की पालक जे आहेत ते दोघंही काम करणारे आहेत, घरी मुलांना बघायला कोणी नसतं आणि म्हणून पाळणाघर जे आपण म्हणत होतो त्यामध्ये ते जातात. परंतु आता त्याला अनौपचारिक शिक्षण पण व्यवस्था मात्र औपचारिक स्वरूपाची आणि त्याचा संपूर्ण लेखाजोखा हा एका विशिष्ट संस्थांकडे राहील आणि त्या दृष्टीने त्याचं मॉनिटरिंग केलं जाईल, त्याचं विनियमन केलं जाईल, रेग्युलेशन केलं जाईल. आणि म्हणून आपल्याला आज जी गरज आहे ती रिफॉर्मेशनची नाही, म्हणजे सुधारची नाही, आपल्याला गरज आहे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनची. नुसता सुधार नव्हे, संपूर्ण बदल. आणि म्हणून दी फॅक्ट इज दॅट जे काही आपल्या पुढे आव्हानं आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, आपण ज्या आव्हानांना समोर जातो आहोत त्याच्याकरता निव्वळ बदल करून चालणार नाही, तर कदाचित पूर्ण परिवर्तन हे लागेल. आणि कुठला व्यक्ती शिक्षित आहे असं म्हटलं जाईल जो शिकतो की बदल कसा घडवावा आणि त्या बदलाशी समरस कसं व्हावं. सो एज्युकेशन इज अबाउट फाइंडिंग वे टू लर्न व्हॉट मेक्स यू हॅपी. आणि बरेचदा आपल्याला आनंद कशात मिळतो हे देखील आपल्याला समजत नाही. ती समज शिक्षणाने द्यावी अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मुलांनी केवळ ज्ञानार्जन न करता क्रिटिकली प्रत्येक गोष्टीकडे बघणं आणि स्वतः विचार करणं हे गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने ट्रान्सफॉर्मेशन आवश्यक आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की वी वॉन्ट स्टँडर्ड एज्युकेशन, वी डोंट वॉन्ट स्टँडर्डाइज एज्युकेशन. म्हणून पुणे मुंबई दिल्लीमध्ये जो काही सिलेबस आहे तोच आम्ही गडचिरोलीला लावू किंवा चंद्रपुरात लावू किंवा नागपुरात लावू असं होता कामा नये. टीचर्स नीड कॅपॅसिटीज ऑफ नॉलेज, पॅशन अँड कंपॅशन. दुसऱ्याबद्दलची सहानुभूती आणि त्या शिक्षकाला स्वतः शिकवण्याची तळमळ या गोष्टी जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत चांगले शिक्षक आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला साधारणपणे असं चित्र दिसतं की शिक्षण म्हटलं की नोकरी त्याला मिळणार आहे की नाही याचा विचार आपसुकच केला जातो. आणि एज्युकेशन शुड मेक चिल्ड्रेन गुड डेमोक्रेटिक सिटीजन. आणि म्हणून एक प्रश्न उपस्थित होतो की प्रमाणीकृत शिक्षण आपल्याला पाहिजे आहे की शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याकडे आपला कल असावा. आणि कुठल्याही पद्धतीने ही संपूर्ण व्यवस्था स्मूथली जावी, त्याचं बॉदरेशन टेन्शन जर आलं तर गडबड होऊ शकेल. आणि म्हणून सध्या आपल्या शैक्षणिक व्यवस्थेच्या समस्या कोणत्या, तर मगाशी जसं मी सांगितलं की बाय अँड लार्ज आपली जी शैक्षणिक व्यवस्थेची स्थिती जी आहे, हाफ ऑफ क्लास 5th can't read class 2nd text. 59% class 1 kids don't pursue 2-digit numbers. आणि त्याच्यामुळे खूप प्रेशर हे पुढल्या काळात येतं. 2018ची आकडेवारी अशी दाखवते की 10,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली 10 वर्षात. अतिशय गंभीर अशी ही समस्या आहे. आणि म्हणून या संपूर्ण व्यवस्थेमध्ये खाजगी शिक्षण, त्याचं झालेलं व्यापारीकरण, तिथे झालेला भ्रष्टाचार, विविध प्रकारच्या फीची आकारणी, शुल्काची आकारणी ह्या देखील गंभीर समस्या उभ्या ठाकल्यात. आणि म्हणून खूप पूर्वीपासून शैक्षणिक व्यवस्थेकडे सिनेमा निर्देशक, गीत लिहिणारे यांनी देखील ही समस्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. हम बीए है तो क्या हुआ दिलवाले है अशा पद्धतीची रचना संगीतकारांनी केली. आणि एक लक्षात आलं की आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती आपल्याला रोजगार देण्याकरता फारशी सक्षम नाही.
आणि ती सक्षम नाहीच, परंतु एकंदरीतच जीवनाचं जे काही आपले नित्याचे व्यवहार आहेत त्यासाठी देखील ती थोडीशी असंबद्ध आहे. आणि म्हणून अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगार आणि काम न मिळणं याच्यामुळे जे काही आपले सिनेमा तयार करणारे, गीत लिहिणारे यांना देखील याच्यापासून बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या. आणि म्हणून गुलजार सारख्याने आयोनिक सॉन्ग जो लिहिला, हालचाल ठीक ठाक है, बीए किया, एमए किया, लगता है वो भी आई वही किया, काम नहीं है वरना यहाँ आपकी दुआ से ठीक ठाक है, असं गाणं देखील आपल्याला मेरे अपनेच्या माध्यमाने समोर आलं. जगा बहुत कम है, मुसाफिर ज्यादा हो गए, असे डायलॉग सिनेमामध्ये आले. आणि एकंदरीतच एक्झाम सेंट्री की व्यवस्था झाली आणि कदाचित आपण जे विद्यार्थी आहोत ते विद्यार्थी न राहता ते परीक्षार्थी झाले की काय अशी देखील भावना निर्माण होते. कुठली आव्हानं नेमकी आली? एकूण लोकसंख्या जर बघितली तर साधारण 135 कोटी आणि 66% हे 15 ते 45 वयोगटातले. त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षणाची व्यवस्था उभारणं ही खरी गरज आहे. आणि एज्युकेशन जी डिग्निटी देते त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की ITI मध्ये आपण स्किल डेव्हलपमेंट बद्दल सातत्याने गेल्या काही वर्षापासून बोलत आहोत. स्किल डेव्हलपमेंट तेवढ्या प्रमाणात झालं नाही ही देखील दुर्दैवाची बाब आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे समाज ITI सारख्या संस्थांकडे एक प्रतिष्ठित कोर्स म्हणून बघत नाही. वेल्डिंग करणारा असो, फिटर असो, प्लंबरिंगचं काम करणारा असो, हे जे काम आहेत त्या दृष्टीने एकंदरीत समाज रचना आपली अशी झाली आहे की त्याला फारसं प्रेस्टिज नाही. आणि म्हणून राष्ट्रीय धोरणामध्ये एक साधारणतः त्याचा पैलू एक असा आहे की विद्यापीठाची डिग्री याला प्रेस्टिज आहे ना, मग स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड कौशल्य विकासाचे जे काही उपक्रम आहेत ते विद्यापीठामार्फतच राबवण्यात यावे. आणि तसे जर झाले तर त्याला एक प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी साधारणतः रचना उभारण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जे काही जॉब्स, ज्या काही नोकऱ्या आज उपलब्ध आहेत 10 वर्षानंतर त्याच्यातल्या 65% जॉब हे अस्तित्वातच राहणार नाही. टेक्नॉलॉजी इतकी झपाट्याने बदलते आहे की त्या टेक्नॉलॉजीशी समरस होणारे जॉब हे राहतील आणि त्यामुळे बरेचसे जे जॉब आहेत ते कदाचित विरून जातील, उडून जातील आणि नव्या पद्धतीने जॉब येतील. त्यामुळे त्या नव्या टेक्नॉलॉजीशी समरस होण्याकरता क्रिएटिव्ह थिंकिंग याची गरज राहील. आणि म्हणून आपला जो विषय आहे की ही क्रिएटिव्ह थिंकिंग ही विकसित करणं म्हणजे नेमकं काय करणं. आणि म्हणून असं मानलं जातं की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेने आपल्याला कष्ट करायला खूप शिकवलं. कष्टिक आहेत लोक, दे वर्क हार्ड. पण कदाचित ज्या पद्धतीचा विचार आपण करायला पाहिजे तो विचार करण्याला शिकवण्यासाठी शैक्षणिक संस्था या कमी पडल्या की काय याचा देखील आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं ओव्हरऑल विजन फ्रेमवर्क इट्स अ विजन. ते काही स्टॅच्युटरी डॉक्युमेंट किंवा लिगल डॉक्युमेंट नाही, इट्स अ विजन डॉक्युमेंट. आणि पहिली जे शैक्षणिक धोरण आलं ते 68 मध्ये आलं, दुसरं 86 मध्ये आलं जे मॉडिफाय झालं 92 मध्ये, आणि 34 वर्षानंतर हे धोरण आलं. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधारणतः या धोरणाचे व्यवच्छेदक लक्षणं कुठले आहेत तर राईट टू एज्युकेशन, ज्या शिक्षणाचा हक्क होता तो शिक्षणाचा हक्क जो 6 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी होता तो आता 3 ते 18 पर्यंत गेला. मगाशी मी जसं सांगितलं की बाल शिक्षण आता 6वी पासून आपण पहिली म्हणतो, पहिली 6वी पासूनच राहील. पण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आता फॉर्मल सिस्टीम इन टर्म्स ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स राहील. आणि त्यामुळे राईट टू एज्युकेशन हे 3 ते 18 राहील. त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला किती खर्च शासनाला आणि फिलॉन्थ्रॉपिस्टनी देखील सहभाग करणं हे गरजेचं झालं आहे. एज्युकेशन फॉर ऑल बाय 2030 हे पॉलिसीचं एक महत्वाचं फीचर आहे. आणि दुसरं, आतापर्यंत आपण जे 10+2 सिस्टीम जी होती आपल्याकडे, 10+2 पॅटर्न असं आपण सर्वत्र म्हणत होतो, तो आता 5+3+3+4 असा होणार आहे. सगळ्या पालकांनी ज्यांचे आता पाल्य या वयोगटात आहे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की 10+2 सिस्टीम आता जाणार आहे. आणि
साधारणतः 3 वर्षापर्यंत म्हणजे प्रायर टू फर्स्ट स्टँडर्ड 3 इयर्स अँड फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड अशी ती रचना राहील, म्हणून 5 वर्ष. म्हणजे आपण जे बालशिक्षण म्हटलं ते 3 वर्षापासून सुरू होईल आणि ते राहील साधारणतः 3, 4 आणि 5 पर्यंत. आणि फर्स्ट 5 इयर्स फाउंडेशन त्याला म्हटलं, दॅट इज 3 to 8 इयर्स. ते फाउंडेशन इयर्सच राहील. अर्थात मगाशी आपण जो उल्लेख केला की 6व्या वर्षी पहिली ती तशीच राहील, परंतु 8 वर्षापर्यंत ते फाउंडेशन इयर म्हणून कन्सिडर केल्या जाईल. कारण तज्ञांचं म्हणणं असं आहे की 6 पर्यंत बालशिक्षण नाही तर 8 पर्यंत बालशिक्षण असावं. अर्थात 8व्या वर्षी तो 3rd स्टँडर्डला येईल आणि म्हणून 3rd, 4th, 5th प्रायमरी स्कूल 8 to 11 इयर्स असे 3 वर्ष पुन्हा, म्हणून 5 + 3. मग स्टँडर्ड 6, 7th, 8th मिडल स्कूल 11 ते 14 वर्ष पुन्हा 3 वर्ष, म्हणून 5 + 3 + 3. आणि 9th to 12th स्टँडर्ड हे होईल 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्ष, 14 ते 18 वर्ष असे ते 4 वर्ष. अशी व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. आणि पॉलिसीनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलाय 2022 पर्यंत 5 + 3 + 3 + 4 पॅटर्न हा अस्तित्वात यावा अशी अपेक्षा या अहवालाची आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. अर्थात आदिवासी भागांसाठी, बॅकवर्ड एरियासाठी जसं आम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो, या पॉलिसीनी स्पेशल एज्युकेशनल झोन असावे असं देखील सूचना केली आहे. आणि हे स्पेशल एज्युकेशन झोन असे राहतील की ज्या भागामध्ये फारशी व्यवस्था शिक्षणाची नाही आणि ज्या शाळा चांगल्या सक्षम आहेत, ज्यांच्याकडे चांगले क्रीडा मैदान आहेत, त्या शाळांनी दुसऱ्या शाळांशी संगनमत करून क्लस्टरिंग अप्रोच असावा. शाळांचे क्लस्टर्स असावे. काही शाळांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा असतील, काही शाळांमध्ये चांगलं आधारभूत संरचना असतील. अशा शाळांनी दुसऱ्या शाळांशी जुळवून घेऊन 3-4 शाळांचं असं क्लस्टर व्हावं आणि मुलं या शाळेतनं त्या शाळेत सहजपणे जाऊ शकावे अशी इच्छा देखील या राष्ट्रीय धोरणाने व्यक्त केली आहे. फाउंडेशनल ब्लॉक्स पटकन आपण बघू. ही पूर्वीची व्यवस्था जी 6 ते 16 10+2 आणि ही नवीन व्यवस्था जिथे 3 इयर्स ज्याच्यात अंगणवाडी आहे, प्री स्कूल ज्याला आपण म्हणतो किंवा बालवाटिका म्हणतो, पूर्वी आपण बालक मंदिर म्हणायचं, तर हे 3 वर्षाची, मग 2रं वर्ष, मग 3रं वर्ष, मग पुन्हा 3रं वर्ष आणि 4, हे 2 आणि 3 मिळून 5 अशी ती व्यवस्था राहील. आणि त्यामुळे 5 + 3 + 3 + 4 ही व्यवस्था या धोरणाने सुचवली आहे. अर्थात हे करताना एकंदरीतच मागणी जी आहे शिक्षणाची, ही मागणी झपाट्याने वाढणार आहे आणि ती मागणी, वाढलेली मागणी आपण पुरवठ्याच्या माध्यमाने पूर्ण करू शकू का? त्यामुळे या येणाऱ्या 10 वर्षामध्ये जवळपास 100% विद्यार्थी हे आपल्या सेकंडरी एज्युकेशन सिस्टीम मध्ये येणार आहे. आणि त्याच जोडीला पॉलिसी अशी म्हणते की ड्रॉपआउट रेट अधिक कमी करायचा असेल तर मिड डे मील बरोबर ब्रेकफास्ट देखील विद्यार्थ्यांना देण्यात यावा आणि ते जर झालं तर ड्रॉपआउट रेट अधिक कमी होण्यास मदत होईल. खरं सांगायचं तर ड्रॉपआउट रेट अतिशय कमी झाला आहे आता. म्हणजे लेटेस्ट आकडेवारी म्हणते की फक्त 3% ड्रॉपआउट आहे. पण हे असून देखील ज्या पद्धतीची गुणवत्ता आपण या शैक्षणिक क्षेत्राकडनं अपेक्षित करतो आहोत, ती गुणवत्ता मात्र वाढली नाही, हे देखील एक आव्हान आहे. आणि म्हणून मगाशी मी जसं सांगितलं की डेव्हलपमेंट ऑफ स्कूल कॉम्प्लेक्स बाय पुलिंग इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला आपण क्लस्टर अप्रोच म्हणतो, आणि साधारणतः 2035 पर्यंत हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या कदाचित आपल्याला डबल कराव्या लागतील. कारण 26% जो आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो 50% पर्यंत जर न्यायचा असेल तर हायर एज्युकेशनचा पुरवठा देखील वाढवावा लागेल. आणि म्हणून इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क नेमकं काय आहे, जे शालेय शिक्षक आहेत किंवा उच्च शिक्षणामध्ये आहेत त्यांनी जाणून घ्यायची गरज अशी आहे की इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क जे राहील ते आता नव्याने अशा पद्धतीचं राहील. NCERT जे आहे ते नॅशनल करिक्युलर आणि पेडागॉगिकल फ्रेमवर्क, म्हणजे कशा पद्धतीने शिकवावं. त्याच्यात अपेक्षा अशी आहे की निव्वळ क्लासरूम टीचिंग ब्लॅकबोर्डनीच नव्हे तर काही गेम्सच्या माध्यमाने मुलांना शिक्षित करावं, काही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडीज द्याव्यात जे आपण मॅनेजमेंट मध्ये आम्ही करतो. आणि अशा पद्धतीचं जर शिक्षण दिलं तर एक वेगळी व्यवस्था शिक्षणाची राहील. अर्थात त्याकरता खूप फ्रीडम,
हे टीचर्सला द्यावं लागेल. त्याकरता एक प्रकारचा विश्वास शिक्षक आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये निर्माण करावा लागेल. शासनामध्ये त्या पद्धतीची व्यवस्था असावी लागेल. नाही तर आज जी परिस्थिती आहे की शाळेला तुम्ही आले की नाही, एक तर तुम्ही अंगठा दाखवा, नाही तर तुमचा डोळा दाखवा आणि मग तुम्ही तुमची उपस्थिती दर्शवा, अशी कदाचित रचना बदलवावी लागेल. समजा त्या शिक्षकाला वाटलं की आपण क्लासरूम मध्ये, वर्ग खोल्यांमध्ये हा विषय व्यवस्थितरित्या मांडू शकणार नाही आणि त्याला आपल्याला कोणाला तरी घेऊन जायचा आहे, विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे की वेल्डिंग कसं करतात, कशा पद्धतीने व्यावहारिक सगळे व्यवहार चालतात, हे जर दाखवायचं असेल तर क्लासरूम मध्ये राहून हे शक्य होणार नाही आणि म्हणून तसं फ्रीडम देखील लागेल. आणि म्हणून मगाशी जसं मी म्हटलं की इव्हॅल्युएशन करता परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, दिस विल बी सेट अप ॲज स्टँडर्ड सेटिंग बॉडी, ज्याला परख असं या पॉलिसीमध्ये म्हटलं. होलिस्टिक डेव्हलपमेंट यासाठी की गांधीजी म्हणायचे की हेड, हार्ट अँड हँड, ऑल दीज थ्री थिंग्स दे मस्ट बी एज्युकेटेड. म्हणजे फक्त हाताने किंवा हृदयाने किंवा डोक्याने, आणि ज्ञान फक्त डोक्यानेच प्राप्त करायचं आणि त्या माणसाजवळ हृदय नसेल तर संवेदनशीलता त्याच्यामध्ये येणार नाही, हाताने तो काम करू शकला नाही तर अर्थार्जन करू शकणार नाही. आणि म्हणून त्या पद्धतीची होलिस्टिक डेव्हलपमेंट ही या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अपेक्षित आहे. अर्थात शिक्षकांचा शिक्षकांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची राहणार आहे. आणि टीचर्स जे नीड टू बी सेन्सिटिव्ह, आणि जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या प्रति संवेदनशीलता निर्माण होणं काही शिक्षकांमध्ये असतेच, पण कशी निर्माण करता येईल याचं देखील ट्रेनिंग देण्याची व्यवस्था या धोरणामध्ये आहे. आणि म्हणून रेमेडियल सेल, काउन्सिलिंग सेल आणि क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज हे कदाचित शिक्षकांना जाणीवपूर्वक निव्वळ तो विशिष्ट प्रकरण आणि धडा याची तयारी न करता त्याला अधिक रंजक कसं करता येईल, त्याला अधिक समजून सांगताना आपल्याला कुठल्या ऍक्टिव्हिटीज त्याच्याकडनं करून घेता येईल, जे आम्ही बरेचदा मॅनेजमेंटमध्ये काही गेम्स वगैरे सांगतो मुलांना, त्या दृष्टीने कम्युनिकेशन कसं इफेक्टिव्ह व्हावं, मॅनेजमेंटचे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्याला उत्तर देण्याकरता आपल्याला काय करता येईल, अशी व्यवस्था शाळांपासूनच विकसित व्हावी अशी अपेक्षा या धोरणाने साधारणतः मांडली आहे. नेमकी चॅलेंजेस या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे काय आहेत? इक्विटी डायमेन्शन्स ऑफ एज्युकेशन, सर्वत्र समसमान संधी देणं हे खरोखर आव्हान आहे. म्हणजे निव्वळ नागपूर, मुंबई आणि पुण्यामध्येच अशी शैक्षणिक व्यवस्था उभारता येणार नाही, तर खरोखर ती शैक्षणिक व्यवस्था जर उभारायची असेल तर त्या भागामध्ये असणाऱ्या गोष्टी आणि त्या अनुषंगाने एकंदरीत अभ्यासक्रम. आणि म्हणून वन साइज डझंट फिट ऑल, एकच फॉर्म्युला सगळीकडे लावला तर ते आतापर्यंत जे झालं ते घडेल. आणि म्हणून शिक्षण ही संपूर्ण वैयक्तिक पर्सनल प्रोसेस आहे जी व्हेरी होते विद्यार्थी प्रमाणे. आणि म्हणून इव्हॅल्युएशन कसं करावं हे स्टँडर्डाइज पॅटर्न राहून चालणार नाही. नाहीतर अन्यथा आज जी 10वी आणि 12वीची परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली, 98%, 99% मार्क्स, आणि मग त्याची जी पावित्र्य आहे, त्याची जी सँक्टिटी आहे ती देखील एक धोक्यात आली की काय अशी शंका आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून शासनाने एकंदरीतच जो काही खर्च आहे तो देखील वाढवण्याची गरज आहे, जो आता साधारणतः 6% व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की कोठारी कमिशन जे 60 मध्ये आलं त्यांनी 6% सुचवलं होतं, परंतु ते 6%चं उद्दिष्ट कधीच पूर्ण झालं नाही. आणि म्हणून एक सूचना करावीशी अशी वाटते की आपल्याकडे काही ज्या गोष्टी लादल्या जातात आणि ऑब्जेक्टिव्ह ठरवल्या जातं, तसं 6% हे शासनाने खर्च करावंच असा कदाचित एक कायदा जर केला तर तिथपर्यंत जाईल. सध्या आपण 3.5% वरती गेलो नाही. 3.5 ते 4% संपूर्ण शिक्षणावर खर्च होतो, ज्याच्यात प्रायमरी शिक्षण आहे, सेकंडरी आणि हायर देखील आहे. 6% ऑफ जीडीपी हे सगळं शिक्षण आहे, ते प्रायमरी आणि फक्त सेकंडरी नाही तर हायर एज्युकेशन देखील आहे. आणि तिथे बऱ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. ते जर वाढलं नाही तर कदाचित फिलॉन्थ्रॉपिस्ट समोर येऊन त्यांनी कदाचित जसे आमच्याकडे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी भरघोस दान दिलं, अशा दानशूर व्यक्ती जर समोर आल्या तरच हा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्यास मदत होऊ शकेल. आणि म्हणून रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ज्या आहेत
त्यात देखील बदल झालेला आहे. नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल येणार आहे आता, आणि स्टँडर्ड्स जे ठरवायचे आहेत त्याच्याकरता जनरल एज्युकेशन काउन्सिल आहे. युजीसीचं अस्तित्व आता जाणार, कारण या धोरणाने सुचवलं की फायनान्शियल असिस्टन्स हे हायर एज्युकेशन ग्रँट कमिशनच्या माध्यमाने होईल. याला आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन न म्हणता हायर एज्युकेशन ग्रँट कमिशन म्हटलं जाईल. एकंदरीतच सध्या जे आपलं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी होती ती आता एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणून पुन्हा संबोधल्या जाईल. पहिले जे HRDC चे मिनिस्टर होते नरसिंह राव, त्यांच्या जागी आता HRDC मिनिस्टर न म्हणता आपण आता एज्युकेशन मिनिस्टर म्हणायला लागलो, आणि त्यामुळे त्या पद्धतीने रचना, त्याचे काही नॉमेनक्लेचर, त्याच्या संज्ञा या देखील बदलल्या, आणि अक्रिडिटेशन साठी नॅशनल अक्रिडिटेशन काउन्सिल राहील. म्हणून एज्युकेशन ही पर्सनल प्रोसेस आहे, आणि जर क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर इट नीड्स टू रिकॉग्नाइज दॅट इट्स अ पर्सनल प्रोसेस, आणि ती स्टँडर्डाइज राहू शकत नाही. आणि म्हणून कदाचित एक व्यवस्था अशी निर्माण करावी लागेल की कुठले विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे, त्यांच्यामधले पोटेन्शियल काय आहे, कुठल्या क्षमता आहेत, त्या क्षमता ओळखून त्यांचं कदाचित मूल्यांकन करावं लागेल. सरसकट मूल्यांकन करण्याची व्यवस्था ही आता अपेक्षित राहणार नाही, आणि त्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि एज्युकेशन दे आर कोरिलेटेड विथ इच अदर, आणि क्रिएटिव्हिटी नीड्स टू बी एम्बेडेड इन एज्युकेशन. आजपर्यंत असं होतं की कुठलंही कौशल्य प्राप्त केलं तर ते त्याला आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणायचं. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे अकॅडमिक्सच्या शिवाय. आता या शैक्षणिक धोरणाने एक्स्ट्रा करिक्युलर आणि करिक्युलर याच्यातला भेदच काढून टाकला. तो असा काढला की काही मुलांना जर काही कौशल्य प्राप्त झाले असतील तर ते त्याच्या मार्कशीट मध्ये येतील. तो समजा योगा चांगल्या पद्धतीने करत असेल, किंवा तो चांगला स्पोर्ट्स पण जर असेल, तर स्पोर्ट्सचे त्याचे कौशल्य हे शिक्षणामध्ये समाविष्ट केल्या जाईल. आणि जे ऑलिम्पिक मध्ये जे आता गोल्ड मेडल मिळालं ते मिळणं तरच शक्य होईल जर ती व्यवस्था शिक्षणामध्येच जर आली तर. आणि ती जर आली नाही तर पालक नेहमी महत्व शिक्षणालाच देतात, आणि स्पोर्ट्स आणि बाकी गोष्टी करणाऱ्याला त्यांना तेवढं महत्व वाटत नाही, कारण शेवटी लिंक करावी लागते रोजगाराशी. आणि म्हणून ह्या व्यवस्थेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला शैक्षणिक प्रक्रियेमध्ये कसं सामावून घेता येईल याचा खूप गांभीर्याने विचार केला. आणि म्हणून मी म्हटलं की ही ट्रान्सफॉर्मेशन, पूर्णपणे परिवर्तन येणार अशी ही व्यवस्था राहणार आहे, आणि त्यात मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट आहे. म्हणजे असं की समजा आपण BA फर्स्ट इयर एखाद्या विद्यार्थ्यांनी केलं आणि त्याला वाटलं की आता मी BA फर्स्ट इयर करून मी थोडं काही दिवस कुठेतरी जॉब करतो, थोडेसे पैसे कमवतो, तर त्याला ती मुभा राहील की फर्स्ट इयर सोडून तो बाहेर पडेल. 1 वर्षानंतर त्याला वाटलं की आता मी पुन्हा कॉलेजला जॉईन करतो, आणि त्या 1 वर्षामध्ये समजा त्यांनी शेतीचं उत्तम असं काम केलं किंवा काही गोष्टी जर त्यांनी साध्य केल्या तर त्याचे क्रेडिट हे ट्रान्सफर होतील, आणि म्हणून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट राहील. ते क्रेडिट सगळे ट्रान्सफर झाले की फायनल मार्कशीट त्याची जेव्हा तयार होईल, लक्षात असं घ्या की ग्रॅज्युएशन आता 4 वर्षाचं होणार आहे. ग्रॅज्युएशनचे 3 वर्षाचं आता राहणार नाही, पण ते 3 वर्षाचं डिव्हिजन कसं केलंय, फर्स्ट इयर सोडलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल, दुसरं वर्ष सोडून गेलं तर त्याला डिप्लोमा मिळेल, तिसरं वर्ष सोडून गेलं तर त्याला डिग्री मिळेल, चौथं वर्ष सोडून गेल्यानंतर डिग्री आणि रिसर्च त्यांनी केला असं लक्षात घेऊन त्याला ऍडिशनल सर्टिफिकेट दिला जाईल. अशी व्यवस्था या शैक्षणिक धोरणात आहे. आणि म्हणून मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीजच राहतील, सिंगल फॅकल्टी युनिव्हर्सिटीज राहणार नाही. कदाचित संस्कृत विद्यापीठ हे या धोरणामध्ये अपेक्षित नाही. संस्कृत विद्यापीठाबरोबर इतर विषय लागतील आणि ती मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी होईल. आणि म्हणून मगाशी जसं म्हटलं की नो डिस्टिंक्शन बिटवीन करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. तुम्हाला क्रेडिट घेता येईल. आर्ट पासून पेंटिंग जर करत असेल, तो म्युझिक शिकत असेल, योगा करत असेल, सोशल वर्क करत असेल, तर यापासून मिळणारे क्रेडिट हे डिपॉझिट होतील, आणि दॅट स्किल्स, कौशल्य दॅट विल बी डिपॉझिटेड इन फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम. आणि ती जर झाली तर त्याच्यातला भेद चालला जाईल. सो व्हॉट हॅपन्स इफ यू ड्रॉप आउट, फर्स्ट इयर ड्रॉप आउट सर्टिफिकेट, 2 years ड्रॉप आउट डिप्लोमा, आफ्टर 3 years बॅचलर्स डिग्री, आणि आफ्टर 4 years UG प्रोग्राम त्यांनी कम्प्लीट केला असं लक्षात घेतलं जाईल, आणि रिसर्च सर्टिफिकेट त्याला दिला जाईल अलॉंग विथ डिग्री. आणि म्हणून MPhil या व्यवस्थेमध्ये काढून टाकलं, कारण MPhilचा पार्ट हा आता 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशन मध्ये आला,
आणि म्हणून लक्षात असं घ्यायचं की हे सगळं होताना तंत्रज्ञान देखील बदलणार आहे, पण टेक्नॉलॉजी डज नॉट टीच. टेक्नॉलॉजी डज नॉट टीच, टीचर्स टीच. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था तेव्हाच चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील जर शिक्षकांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग मिळालं तर. आणि अर्थात ऑनलाईन हे देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे, पण ऑनलाईन एंटायरली वोंट हेल्प टू क्रिएट पर्सन. त्याला ब्लेंडिंग अप्रोच लागेल, ऑनलाईन ऑफलाईन प्रॅक्टिकल ट्रेनिंग, आणि ते करताना इनोव्हेशन टीचिंग आणि लर्निंग मध्ये, आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ती जर नसली तर काही मुलांना त्याचा फायदा मिळणार नाही आणि काही मुलं मात्र खूप जोमाने त्याचा फायदा घेतील. सो वी शुड यूज दिस अपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह एज्युकेशन बेस. आणि म्हणून या कोरोनाने एक नवीन व्यवस्था निर्माण केली ज्याच्यात ऑनलाईन एज्युकेशन हे जास्त प्रचलित झालं. थोडस आपण मागे वळून जर बघितलं, आपला जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे आणि आपण किती खर्च करतोय, भारतामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो 23%, आता साधारणतः 25 आहे. पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे शासकीय खर्च किती होतो, 2.7%. मगाशी मी सांगितलं की 6% आपलं उद्दिष्ट आहे, जे युएसए पूर्ण केलं. जर्मनी 5.5% आहे, चायना 5% आहे, आणि आपण साधारणतः आता 3-3.5% आहोत. आणि ते वाढवण्याची गरज याच्या करता आहे की कदाचित त्यामुळे आपण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकू. आणि ते करताना अर्थात क्रिएटिव्हिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इमॅजिनेशन, आणि म्हणून पूर्वी ज्या गोष्टी आपले आजोबा आजी सांगायचे लहान मुलांना, त्याचं महत्व अतिशय वाढणार आहे. आणि अपेक्षा अशी आहे की घरी देखील त्या पद्धतीचं गोष्टी सांगून त्याचं इमॅजिनेशन वाढावं. आणि अल्बर्ट आइन्स्टाईननी जसं म्हटलं की दी ट्रू साइन ऑफ इंटेलिजन्स इज नॉट नॉलेज बट इमॅजिनेशन. सो नॉलेज विल टीच यू व्हॉट इज ऑलरेडी बीन डिस्कवर्ड, and imagination will give you everything that has not been discovered. ती कदाचित फॅन्टसी देखील असेल, पण त्या इमॅजिनेशन मधनच पुढे कदाचित क्रिएटिव्हिटी होईल. आणि म्हणून महत्वाच्या 3 संकल्पना, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. विदाउट इमॅजिनेशन देअर कॅनॉट बी क्रिएटिव्हिटी. आपण जागेवर बसून इन्स्ट्रक्शन देऊ की लाईट बंद कर, अलेक्सा पुट ऑफ द लॅम्प. दिस वॉज जस्ट द इमॅजिनेशन, but see it is converted in terms of creativity and you got some instrument. तसंच रोबोटिक्स पण झालं. तुम्ही रोबोटला इन्स्ट्रक्शन देता, तो पूर्ण घर झाडून ठेवतो, त्याचं चार्जिंग स्वतःच झाल्यानंतर तो स्वतःच चार्जिंगला जाऊन बसतो. दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज इनोव्हेशन. आणि हे तेव्हाच शक्य आहे जर त्याच्यामध्ये अनालिटिकल बेंट ऑफ माइंड जर निर्माण झालं तर. समाजामधल्या समस्या कोणत्या आहेत, त्या समस्या सोडवण्याकरता कुठल्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित व्हावं हे जर त्याला समजलं तरच त्या पद्धतीने हे होईल. आणि त्यामुळे इमॅजिनेशन इज ॲबिलिटी टू ब्रिंग इन माइंड थिंग्स दॅट आर नॉट इन एक्झिस्टन्स. म्हणून आपण त्याला फॅन्टसी म्हणतो. पण ते आवश्यक असं आहे की त्याच्यामधनच क्रिएटिव्हिटी येणार आहे, त्याच्यामधनच इनोव्हेशन होणार आहे. आणि ते इनोव्हेशन म्हणजे ज्या काही आपल्या कल्पना आहेत त्या आपण व्यवहारात आणतो आहोत, आणि दॅट बिकम्स युअर इनोव्हेशन. and this is what is expected in national education policy. आणि त्यामुळे खूप भर हा सर्जनशीलतेवर आहे. आणि सर्जनशीलतेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या कराव्या अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून नॅशनल रिसर्च फाउंडेशनची देखील स्थापना करण्यात आली आहे. काही प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी शासनाने केली. मागच्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर यांनी 20,000 कोटीची तरतूद केली. अर्थात ती फारशी नाही, ती साधारणतः 0.1% येते जीडीपीच्या. ती देखील वाढवणं गरजेचं आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये हा जो खर्च आहे हा कमी झालाय. हा जर वाढला आणि रिसर्च फॅसिलिटीसाठी साधारणपणे जीडीपीच्या 1% किमान हा जर करू शकलो आपण तर कदाचित त्या पद्धतीचं संशोधन होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परंतु हे नॅशनल रिसर्च फाउंडेशन प्रस्थापित होणं हे गरजेचं होतं. ते झालं आपल्याकडे. आणि साधारणतः स्पेंडिंग जर बघितलं तर आपण रिसर्च अँड इनोव्हेशन साठी 0.7% खर्च करतो. आणि रिसर्चर्स पर लॅक पॉप्युलेशन आपण म्हणतो की एवढे पीएचडी वगैरे झाले, पण रिसर्चर्स आपल्याकडे फक्त 15 आहे पर लॅक पॉप्युलेशन. आणि पेटेंट ज्या फाईल होतात ते साधारणतः 45,000 आहे. आणि यू कॅन कम्पेअर, खूप कम्पेअर करण्याची गरज नाही, अर्थात आपण आपलं बघावं. पण ऍट द सेम टाइम आपण कुठे आहोत हे बघण्याकरता जस्ट एक डेटा मी आपल्या समोर ठेवला, ज्याच्यात चीन आहे, युएसए आहे, इस्रायल आहे. आणि त्या तुलनेमध्ये आपण कुठे आहोत हे जाणणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्या पुढे हा डेटा दाखवला. अर्थात हे सगळं होताना अप्रोच हा लाईट राहील पण टाईट राहील. आणि म्हणून ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अशी म्हणते
की हा सगळा दृष्टिकोन आमचा लाईट राहील पण टाईट राहील. आणि म्हणून इंटिग्रेटेड, होलिस्टिक आणि फ्लेक्झिबल अप्रोच. आणि जसं मी सांगितलं की प्रिन्सिपल जे फॉलो करायचं आहे की वन साइज डज नॉट फिट ऑल, म्हणजे एकाच सूत्राने सगळ्यांना आपल्याला बांधता येणार नाही. आणि त्याच्यात मग स्पेशल एज्युकेशन झोन राहतील, मिनिमम 1 स्किल फॉर ईच स्टुडंट टू लीड कम्फर्टेबल लाईफ. आणि ते शाळांनी बघायचं आहे की किमान एक कौशल्य त्या विद्यार्थ्याला शाळा सोडताना प्राप्त व्हावं आणि ते कौशल्य पुढे तो विकसित करत राहावा. आणि एक महत्वाची, आणि आता मी थोडस शेवटाला येतोय कारण मी वेळेचं भान ठेवतोय, घड्याळ बघतोय. एक जे असेसमेंटचं आहे जे आम्ही मॅनेजमेंटमध्ये 360 डिग्री असेसमेंट म्हणतो, हे 360 डिग्री असेसमेंट म्हणजे केवळ शिक्षक आता असेसमेंट करणार नाही, तर त्याचे जे सवंगडी आहेत, पियर ग्रुप आहे, ते देखील ठरवतील की हा कसा व्यक्ती आहे, याला किती ग्रेड मिळावी, कोणती ग्रेड मिळावी. टीचर्स ठरवतील, शिवाय पेरेंट्स ठरवतील आणि सेल्फ इव्हॅल्युएशन देखील राहील. आणि ह्या प्रक्रियेमध्ये साधारणतः असेसमेंटची प्रक्रिया ही 2022-23 पासून अशा पद्धतीने सुरू व्हावी अशी अपेक्षा देखील आहे. आज आपण जे बघतो की मागच्या 2 वर्षांमध्ये त्यात जे काही विद्यार्थ्यांनी आपलं मार्क्स जे मिळवले आहेत त्याच्यावरून त्याला आपण आज 12वीचे मार्क्स दिले. पण याबरोबरच त्याची जर तोंडी परीक्षा घेतली असती, शक्य आहे की आपल्याला पेपर घेणं शक्य नाही कोरोना काळामध्ये, पण तोंडी परीक्षा घेतली असती, मौखिक परीक्षा घेतली असती, त्यातनं त्याला काही जर उत्तरं देता आले असते, त्या आधारे जर मूल्यांकन केलं असतं आणि हे वर्षभर मूल्यांकन व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे परीक्षा नसली तरी तो विद्यार्थी कसा आहे आणि तो कोणती ग्रेड प्राप्त करू शकतो हे शाळा ठरवू शकेल. आणि म्हणून वर्षभराचं त्याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे त्या इव्हॅल्युएट करत राहणं, मूल्यांकन करत राहणं ही गरज यामध्ये विशद केली आहे. हे करताना काही सेक्टर्स जे आहेत ते आयडेंटिफाय करावे अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यात कॉम्प्युटेशनल थिंकिंग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने मुलं करतात. ॲबॅकस भराभर मुलं शिकले आहेत आणि त्यांचा जो गट आहे त्याच्याकरता काही वेगळं असं अजून ट्रेनिंग आपल्याला देता येईल का, ते स्किल अजून डेव्हलप करता येईल का. मॅथ्सचं थिंकिंग काही मुलांमध्ये असतं. इंडियन ब्रेन इज मॅथमॅटिकल जेन्युइन आणि म्हणून ते जिनियस आहे. मॅथमॅटिकल जिनियस जे आहे त्याला अधिक आपल्याला कशी चालना वेगळ्या पद्धतीने देता येईल ती सगळ्या मुलांना कदाचित राहणार नाही, काही मुलांमध्ये दुसरं राहील. आणि म्हणून शाळेच्या स्तरावर ज्या आपल्या झाडीपट्टीतले नाटकं आहेत, झाडीपट्टीतले काही संगीत आहेत, ते लोकशिक्षण हे शाळेच्या स्तरावरच देण्यात यावं अशी देखील अपेक्षा याच्यात आहे. आणि रिव्होल्युशन इन एज्युकेशन इफ इम्प्लिमेंटेड, जसं मगाशी म्हटलं, ही दुसरी क्रांती शिक्षणातली आपल्याला म्हणता येईल जर ते त्या पद्धतीने झालं तर. नाही झालं तर आपल्याला पुन्हा ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याकडेच कदाचित जावं लागेल. अर्थात याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स खूप आहेत आणि याचं मी खूप विस्तृतपणे आता मांडणी करणार नाही. फक्त एवढंच सांगेल की फायनान्शियल इम्प्लिकेशन्स बघताना शासनाचा खर्च शासन करू शकेल का, ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं शाळांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये त्यांचं प्रवेश होणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते जर 50% करायचं असेल तर कितीतरी इन्स्टिट्यूट उभाराव्या लागतील, कलेक्टिव्ह फिलॉन्थ्रॉपिस्ट इन्स्टिट्यूशन्स लागतील आणि हे दानशूर व्यक्ती शोधणं, त्यांना त्या पद्धतीने प्रवृत्त करणं हे देखील आज फार आवश्यक झालेलं आहे. आणि कितीतरी लोक या संदर्भात मदत करायला समोर यायला तयार आहेत. कदाचित आपल्याला त्या संस्थांनी त्यांच्याकडे जाऊन हे कसं साध्य करता येईल याचं देखील भान ठेवावं लागेल. शेवटी जाता एवढं सांगतो की इम्प्लिमेंटेशन टाइमलाइन्स देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने दिलेले आहे. युनिव्हर्सल फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी बाय 2025, म्हणजे त्याला लिहिता वाचता आणि बेसिक मॅथमॅटिक्स सगळ्यांना युनिव्हर्सल 2025 पर्यंत आणायचं आहे. अर्ली चाइल्डहुड अँड एज्युकेशन टू बी अचीव्ड बाय 2030, मगाशी जे मी सांगितलं की 3ऱ्या वर्षापासूनच. त्यामुळे त्याचं अभ्यासक्रम, त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या शाळांमध्ये, सध्याच्या ज्या अस्तित्वात असलेल्या शाळा आहेत त्यांना या दृष्टीने बघावं लागेल. आणि टीचर्सला शेवटी असेसमेंटसाठी 2023 पासूनच तयार करावं लागेल. ते असेसमेंट निवड टीचर्स करणार नाहीत तर स्टेक होल्डर्स देखील करतील, त्याचे वर्गमित्र करतील, त्याचे पालक करतील आणि त्या पद्धतीची रचना राहील.
9वा वर्ग हा 2021-22 पासून नव्या पद्धतीने सुरू व्हावा अशी अपेक्षा होती. आता आपल्याला बघायला लागेल. मला वाटत नाही, कदाचित 2 वर्ष अजून पुढे ढकलल्या जातील, पण हा टाइम बाउंड प्रोग्राम नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी दिला होता आणि अशी रचना उभारावी आणि साधारणतः महाविद्यालयाच्या शिक्षणापर्यंत येईस्तवर 2025-26 उजाडेल आणि या 5 वर्षात विद्यापीठांनी स्वतःला सक्षम करणं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीशी समरस होणं, त्या दृष्टीने ट्रेनिंग प्रोग्राम घेणं, ही साधारणतः अपेक्षा या शैक्षणिक धोरणात आहे. जाता जाता एवढंच सांगतो की आताची जी आपली सध्याची शैक्षणिक व्यवस्था होती त्याच्यात नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, अप्लिकेशन, अनालिसिस, सिंथेसिस आणि इव्हॅल्युएशन झालं की आपण थांबत होतो. आता जी नवीन संकल्पना आहे त्याच्यात अर्थात रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, अप्लाइंग, अनालिसिस, इव्हॅल्युएटिंग आणि मग शेवटी क्रिएटिंग जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला उपयोग नाही. आणि म्हणून आउटकम बेस्ड एज्युकेशन ही संकल्पना या धोरणामध्ये आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन विद्यापीठ स्तरावर सुरू झालंय आणि बूम्स टेक्सॉनॉमी म्हणून जी व्यवस्था आणलेली आहे परदेशामध्ये त्याच पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे देखील आली आहे. आणि आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे ते शिक्षण मिळवल्यानंतर नेमकी त्यांनी काय कमवलं हे महत्वाचं आणि जाणून घेणं गरजेचं आहे. निव्वळ ज्ञान संपादित केलं म्हणजे शिक्षणाची व्यवस्था संपली असं नसून त्यांनी नव्याने काय क्रिएट केलं, नव्याने कुठली सर्जनशीलता त्याच्यामध्ये विकसित झाली, कुठलं कौशल्य विकसित झालं हे जाणणं गरजेचं आहे. आणि म्हणून फिजिकल वर्क हे प्रत्येकाने करावं. म्हणून सुरुवातीला मी थोडीशी जी आमच्या बाबांबद्दल जे सांगितलं की ते फिजिकल वर्क देखील तशा पद्धतीने करायचे आणि कुठल्याही पद्धतीने या पद्धतीचं जे वर्क आहे त्याला कमीपणा मानू नये असं सातत्याने ते सांगण्याचा प्रयत्न करायचे आम्हा लोकांना. आणि ते खरोखर हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाचल्यानंतर लक्षात आलं की त्या पद्धतीचं शिक्षण हे घराघरांमध्येच मिळू शकेल आणि त्या दृष्टीने पुढे जाण्याकरता ही शैक्षणिक व्यवस्था आणि पालक यांच्याच संगनमतानी आणि यांच्या सहभागानेच हे शक्य होईल. आज पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा झालाय ऑनलाईन एज्युकेशन मध्ये. त्यांची वर्तणूक घरामध्ये कशी असावी जेव्हा ऑनलाईन क्लासेस चालू आहेत हे देखील जाणणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने फार झपाट्याने बदल पालकांच्या एकंदरीत वागणुकीमध्ये देखील झालेला आहे. आणि म्हणून तेच अपेक्षा या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची आहे. संपूर्ण जबाबदारी ही शाळा आणि शिक्षक यांच्यावर न सोपवता पालकांनी देखील यात सहभाग घ्यावा अशी देखील व्यवस्था आहे. पालकांचं ट्रेनिंग देखील याची व्यवस्था यात केलेली आहे आणि म्हणून खूप झपाट्याने आणि आमूलाग्र बदल या संपूर्ण व्यवस्थेमध्ये संभावतात. मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण अतिशय शांतपणे हा सगळा कार्यक्रम आणि माझं जे काही वक्तव्य आहे ते आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि संयोजक पराग पांढरी पांडे, नंतर यशवंत देशपांडे, तिजारे, हळदे हे सगळे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गेल्या कित्येक दिवसापासून त्या मागे होते आणि खूप प्रयत्नपूर्वक त्यांनी हा उपक्रम राबवला गेल्या अनेक वर्षापासून. मी खरोखर प्रोफेसर कॉलनी मित्रमंडळाचे मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि हा कार्यक्रम असाच सातत्याने त्यांच्या मार्फत सुरू राहो अशी अपेक्षा करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर विनायक. प्लीज तुम्ही मला होस्ट कराल? मी केलं ना बंद. मला होस्ट कराल. चेंज होस्ट करावं लागेल. आलं का? चालू आहे ना आता? चालू झालं ना? ठीक आहे. मी माझं बंद केलंय. ओके ओके ठीक आहे. झालं, ऐकू येत आहे तुमचं? मला थोडेसे चार्ट मधले आलेले प्रश्न पण दिसत आहेत.
पराग म्यूट वर गेलायस. पराग म्यूट वर आहेस. हॅलो. हा, हा. ऐकायला येतंय माझं बोलणं ना? आता येते. हा, बरेचसे प्रश्न आलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये. मी आमंत्रित करतो डॉक्टर यशवंत देशपांडे यांना. ते आपल्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न सांगतील, वाचून दाखवतील हो, आणि त्यानंतर आभार मी प्रदर्शन. वाचतोय. हा, हो चालेल. हो. Dr. K.Y. Deshpande, sir, what implications will be there of new education policy on research in wake of already shrinking research funding in most of science sector? विनायक, प्रश्न असा आपण आहे घेऊ की आपण घेऊ ते प्रश्न. एक मिनिट. बरं बरं, ठीक ते आहे प्रश्न आपण घेऊ. बाकी ठीक पण आहे. प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आपण थोडंसं कॉर्डिनेट केलात तर बरं होईल आहे. हा? आपण कॉर्डिनेट करा आणि मला सांगा प्रश्न, तर मग मी हो, नाही तसं. ते केलेलं आहे मी ऑलरेडी. मी सांगतो. ओके ओके ओके, कुठले प्रश्न आहेत ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. पीसीएमएम चा कार्यक्रम हा साधारणतः 1.5 वर्षानंतर होतो आहे आणि पीसीएमएम च्या कार्यक्रमाची लोक अतिशय आतुरतेने वाट बघतात. पण या कोरोनामुळे कार्यक्रम इच्छा असूनही घेता आला नाही. हा कोरोना जो आहे तो अतिशय भयंकर होता. याच्या आधी देखील बरेचसे एपिडेमिक आलेत, पण इतका हा आपल्या दारापर्यंत येईल आणि इतका सगळ्यांना अफेक्ट करेल असं कधी वाटलं नाही. सेकंड वेव्ह आली, ज्याच्यामध्ये अगदी जवळपास परागनी जसं मगाशी मेन्शन केलं, अगदी जवळपासचे लोक देखील त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पावले. आणि आता थर्ड वेव्हची जी आहे ती भीती आहे आणि त्यामुळे बरेच दिवस आपण थांबलो होतो की फिजिकली आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकू. पण जेव्हा असं लक्षात आलं की नाही, हे थोडंसं शक्य वाटत नाही, तर आपण रिफॉर्म्ड पॉलिसी जी आहे कार्यक्रम घेण्याची ती आपण अडॉप्ट केली आणि त्या अनुषंगाने आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुमच्या प्रेझेंटेशन सादरीकरणामध्ये काही काही गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या आणि अतिशय आवश्यक होत्या. जसं त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की युनिव्हर्सिटीज आर होम्स फॉर इंटेलेक्च्युअल ऍडव्हेंचर्स, पण सध्याची स्थिती बघता विद्यापीठे यापासून खूप दूर आहेत. शिक्षित लोकांनी समाजाला दिशा दाखवण्याची गरज आहे, ना की समाजातले बदल ऍक्सेप्ट करण्याची. हा एक अतिशय मला महत्वाचा पॉइंट वाटला. आणि शिक्षणाची दुसऱ्या क्रांतीची जी आहे ती शिक्षणाची गरज आहे, शैक्षणिक क्रांतीची. आणि एज्युकेशन शुड बी रिलेव्हंट टू लाईफ आणि शुड गिव्ह जॉब, हे देखील अतिशय महत्वाचं वाटलं. आणि ज्याच्यामध्ये एज्युकेशन इज पर्सनल प्रोसेस अँड नॉट स्टँडर्डाइज. मला एक विनोद आठवतो की एका गृहस्थाला 5 मुलं होते. त्यातला एक डॉक्टर होता, एक इंजिनियर होता, एक रिसर्च सायंटिस्ट होता, एक मोठा एज्युकेशनिस्ट होता. ही गोष्ट तो सर्व त्याच्या मित्रांना नेहमी सांगत राहायचा की मला 5 मुलं आहेत आणि असे असे आहेत ते सगळे, पण मी फार दुःखी आहे. तर त्याला सगळ्यांनी म्हटलं की का बरं दुःखी असतो? तो म्हणे, अरे 5वा जो आहे तो म्हणे हॉकर आहे आणि केळं विकतो. तर त्याला आणि प्रत्येक वेळेला हीच गोष्ट आणि हेच तो खेदाने सांगत राहतो त्याच्या मित्रांना. तर त्याचे मित्र म्हणतात की अरे मग तू एक काम का नाही करत, तू त्याला घरातून काढून का नाही देत? तर तो म्हणतो की तो एकटाच तर कमावतोय. म्हणजे 5 मुलांपैकी जो एकच खेळेवाला जो होता, ज्याची समाजामध्ये या गृहस्थाच्या दृष्टीने प्रतिष्ठा कमी होती, पण तो एकच जो होता तो कमावता होता. तर त्याच्यामुळे मला हे बरोबर वाटलं की दॅट शुड गिव्ह यू जॉब. एज्युकेशन शुड बी म्हणजे युजफुल इन दॅट सेन्स. आणि शैक्षणिक धोरणात रिफॉर्मेशन जे आहे ते अतिशय आवश्यक आहे. आता 5+3+3+4 याचा तुम्ही उल्लेख केला. शाळेचा जो प्रवेश आहे ती देखील परिस्थिती अतिशय भयानक आहे. आपण बघतो म्हणजे शाळेचा प्रवेश, त्याच्याबद्दल कष्ट घ्यावे लागणारे कष्ट पॅरेंट्सला. म्हणजे प्रेग्नन्सी असताना शाळेत ऍडमिशन घेतले जाते असं देखील आपल्याला बघता येतं. रात्रभर रांगेत उभं राहावं लागतं. लाखो रुपये जे आहे ते खर्च करावे लागतात. त्याच्यामुळे इंटिग्रेटेड, होलिस्टिक आणि फ्लेक्झिबल अप्रोच हे तुम्ही अतिशय व्यवस्थित सांगितलं. आणि दुसऱ्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या वाटल्या. एक म्हणजे स्पेशल एज्युकेशन झोन आणि दुसरं क्लस्टरिंग अप्रोच. या दोन्ही देखील गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.
जे सादरीकरण जे होतं ते अतिशय मनोरंजक, अर्थपूर्ण आणि अत्यावश्यक असं होतं. आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स जो आहे तो लोकांकडनं राहिला. सन्माननीय उपस्थित जे होते ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये होते आणि आम्हाला खूप चांगला असा अनुभव आला. काही प्रश्न आलेले आहेत, ज्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते साधारणतः तुमच्या सादरीकरणामध्ये आलेलं आहे, पण तरी मी थोडं एक सांगू शकतो. कदाचित तुम्ही कलेक्टिव्हली त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. जसं डॉक्टर के.वाय. देशपांडे यांनी 2 प्रश्न विचारलेले आहे की व्हॉट इम्प्लिकेशन्स ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑन रिसर्च इन द वेक ऑफ ऑलरेडी श्रिंकिंग रिसर्च फंडिंग इन सायन्स सेक्टर. हा एक प्रश्न आहे त्यांचा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की इम्पेटस ऑन स्किल डेव्हलपमेंट, आर वी नॉट गोइंग टू सबड्यूड थिंकिंग एबिलिटी ऑफ स्टुडंट्स अँड इंटरेस्ट इन परस्युइंग रिसर्च. हा डॉक्टर के.वाय. देशपांडेंचे 2 प्रश्न आहेत. आणि दुसरं तो देखील साधारणतः कव्हर झालेला आहे. दिलीप पावसे यांचा प्रश्न आहे की ट्रान्सफॉर्मेशन फॉर टीचर्स इज दॅट कव्हर्ड इन न्यू पॉलिसी. What formation? Can you just repeat? What formation? Transformation for teachers is that covered in new policy. Okay. हा आहे. आणि त्यासोबत मी अजून एक सांगू इच्छितो. मोहन काशीकर जे आहेत, डॉक्टर मोहन काशीकर, त्यांचा प्रश्न देखील आहे की when will the child decide about his final ambition in the new policy, new system, that is 5+3+3+4. हा डॉक्टर काशीकरांचा प्रश्न आहे. आणि डॉक्टर कोपीकर यांचा प्रश्न आहे, इन अ स्कूल आय एम असोसिएटेड विथ द ड्रॉप आउट इन द असोसिएटेड विथ द स्कूल, द ड्रॉप आउट हैज बीन 50% in Grant Road, Mumbai from time of pandemic. Online is a problem for many students. Online is a problem for many students. That is what he has asked. आणि हे तर बरोबर आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये एज्युकेशन आणि रिझल्ट आणि बाकी सगळं जे आहे ते टीचर्स लोकांकरता आणि प्रशासनाकरता देखील खूप चॅलेंजिंग आहे. आता या वर्षीचे जे रिझल्ट लागले 12वीचे म्हणा किंवा 10वीचे म्हणा, ते म्हणजे त्यांना खरंच किती डिफिकल्टी गेली असेल हा रिझल्ट लावण्याकरता, कुठल्या आधारावर करायचे, आणि त्याच्यात भरपूर थोडासा, आणि हे खरंच कठीण होतं बऱ्याच परिस्थितीमध्ये. पण अर्थात लोक जे आहे ते ऑनेस्टली प्रयत्न करतायत आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यातनं मार्ग काढण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. तर हे साधारणतः प्रश्न होते. बाकी पण प्रश्न आहेत, पण ज्याचा समावेश जो आहे तो तुमच्या सादरीकरणात झालेला असल्यामुळे त्याला आपण हे नाही करताय. बाकी सुशांत चिमणकर, शारदा महाजन, रुचा हळदे, वैजयंती दीक्षित यांनी सादरीकरणाबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत. तर साधारणतः एवढे प्रश्न आहेत. मला असं वाटतं की अजून एक आहे, मला असं वाटतं की त्याच्या जसं मी म्हणालो की तुमच्या सादरीकरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर झालेल्या आहेत, पण याच्याबद्दल जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि त्याआधी मी प्रोफेसर कॉलनी मित्रमंडळातर्फे उपस्थित मान्यवरांना धन्यवाद देतो. रविवारचा दिवस, व्यस्त दिवस, अनफॉर्च्युनेटली देर इज ओनली 1 संडे इन अ वीक, पण असं असताना देखील बहुसंख्येने लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि हा आपला जो पहिला प्रयोग जो होता कार्यक्रमाचा, त्याला अतिशय भरघोस असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी उपस्थित मान्यवरांचं आभार मानतो. त्यासोबत आजचे वक्ते जे आहेत डॉक्टर विनायक देशपांडे, त्यांनी अतिशय अर्थपूर्ण, मनोरंजक रित्या सादरीकरण केलं अतिशय महत्वाच्या विषयावर. तर प्रोफेसर कॉलनी मित्रमंडळातर्फे त्यांचं देखील आभार. एक